गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मस्त आहे. तर सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर आज मी बनवत आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवते की आपण करंजाचं सारण कसं बनवायचं. तर करंजी बनवण्यासाठी पहिला आपण छान असा रवा भाजून घेऊयात, गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत. एकदम बारीक गॅसवरती तूप टाकून भाजून घेऊया. रवा असा छान भाजून झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे आपण छोट्याशा परातीमध्ये काढून घेऊयात. तर आता ह्याच्यात थोडंसं असं तूप टाकूयात आणि ह्याच्यामध्ये चारोळे टाकून घेऊयात. याला चांगलं भाजून घेऊ. थोडी काजू बदामची पेस्ट करून घेऊयात. चांगलं भाजून झाले. आता हे रव्यावरती टाकूयात. ह्याच्यातच परत थोडंसं तूप टाकूयात आणि मनुके थोडेसे भाजून घेऊयात. असे चांगले भाजलेत. आता हे पण परत टाकून घेऊयात आपण ह्याच्यावरती. काय दिसतच नाही. तर ह्याच्यामध्ये आपण काजू आणि बदामाची पेस्ट केली आहे, ते सुद्धा टाकून घेऊ. खोबरं मी जरासं किसून घेतलं, पण हे थोडं मोठं झालं आहे, तर ह्याला आपण थोडं पिसून घेऊयात ह्या पद्धतीने. आता ह्याला तुपात भाजून ह्याला आपण थोडंसं भाजायचं, जास्त नाही, एकदम लाईट असं. लगेच गॅस बंद करून टाकायची. झाले आपलं. ह्याच्यावरती आपण खोबरं टाकून घेऊया. हे आता चांगलं मिक्स करूया. अजून ह्याच्यात पिठी साखर येणार आहे, पण हे थोडंसं गार झाल्यावरच आपल्याला पिठी साखर टाकता येईल. ह्याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर, तर ह्याच्यात राहिलीच आहे थोडी, तर मी सगळी टाकून घेईन. मला असं चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. थोडंसं गार झालं की मग ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करू. तर सारण चांगलं गार झालं होतं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर अशी चांगली मिक्स करून टाकली होती. तो व्हिडिओ मी शूट नाही केला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.